आपण आता जी ही ताजी दृश्य पाहतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। चैत्यभूमीवरती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झालेत। तर आता नेते मंडळी सुद्धा अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आपण पाहतोय। महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। आपण हे दृश्य पाहतोय चैत्यभूमीवरील। दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते। चैत्यभूमीवरती लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल होत असतात। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राज्यपाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण हे दृश्य पाहतोय। महायुतीचे नेते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई चैत्यभूमीवरती केलेली पाहायला मिळते। आज जयंतीच्या निमित्ताने कालच पोलिसांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी निर्देश देण्यात आले होते आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। महापालिकेकडून सर्वांसाठी या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतोय चैत्यभूमीवरील। राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी ते आता रवाना होत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय चैत्यभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। विविध कार्यक्रमांचं आज संपूर्ण राज्यभरात, देशभरात आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।